आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि हे जे इंडिकेटरची हालत बघू शकता, ते एवढे वजन आहेत की मी एवढा चिटकवून पण ते सारखे इथून तुटत आहेत। आणि मी खूप जे यामाच्या ज्यांच्याकडे गाड्या आहेत, जसं FZ झालं वगैरे, त्या लोकांना ही सतत प्रॉब्लेम येते। ते बोलतात हे हेवी असल्यामुळे ना गाडी खड्ड्यातून वगैरे जाते, त्यामुळे ते पडतं। म्हणूनच मी आता ॲमेझॉनवरून हे मागवलं आहे। हे आहेत इलेक्ट्रॉनचे टर्बो LED इंडिकेटर, जे मला 4 पीस पडलेत, म्हणजे 4 इंडिकेटर आहे त्याच्यात। तरी 35 पर्यंत भेटले, म्हणजे 340ला मिळाले आहेत। तर इंडिकेटर बघितलं खूप लाईट वेट आहेत आणि हे आपल्याला इथे लावायचे। पण ह्याचा प्रॉब्लेम असा आहे की ह्याची जी वायर बघू शकता ही खूप छोटी आहे। तर आपल्याला एक काम करावं लागेल, या इंडिकेटरची वायर काढून ह्याला जॉईंट करून मग आतमध्ये कनेक्ट करून यूज करावं लागेल। कारण आतले जे पिन आहेत आणि ह्या पिन आहेत, ह्या लूज बसत आहेत त्यांना, आणि जे कंपनीच्या पिन्स आहेत ते खूप म्हणजे खूप सही बसतात, एकदम फिट बसतात। त्यामुळे आपल्याला ती वायर कट करून मोठी करून घ्यावी लागेल। सो हे मी करतो आणि तुम्हाला पुढे दाखवतो कसं आहे ते। जस्ट आता इंडिकेटर लावलेत, तर हे बघू शकता तुम्ही की ह्याला लावायला दोन्ही साईडला मेन काय झालं आहे की हा जो होल आहे ना, हा मोठा आहे। त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडला डॉलर वॉशर लावायला लागतात। जर तुम्ही लावणार असाल तर डॉलर वॉशर करून त्याला बोला, हे 10 रुपयाचा जो आपला डॉलर असतो त्याच्या एवढा साईजला असतो। त्यामुळे काय होतं, हे इंडिकेटर सारखे इथे तिथे हलत नाहीत व पडत नाहीत। आता हे मी लूज करून दाखवतो आहे तुम्हाला, ते कसं बसेल। आतल्या साईडला स्क्रू आहे आणि जसं मी बोललेलो की वायर कट करून लावली इथे, म्हणजे जे आपले कंपनीचे इंडिकेटर आहेत त्याची वायर कट केली आणि मग त्याला जॉईंट करून हे इंडिकेटर लावलेत। कारण ती आधीची वायर खूप छोटी होती। सो मी हे नीट लावतो, टाईट करतो आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे ते। चालू झाल्यावर ते असे दिसतात, खूप ब्राईट आहेत। जर तुम्ही चेंज करणार असाल तर नक्कीच करून घ्या, कारण हे खूप लाईट वेट आणि सतत एवढा प्रॉब्लेमॅटिक नाही आहे। जसं मी आधी विचार केलेला की फक्त मागचे चेंज करेन, कारण मागे सतत ते तुटत होते आणि लहान मुलं ते मागचं धरून खेळत राहायचे, म्हणून मग ते खूप ऑड वाटत होते। म्हणून मग मी 4ही पण लावून घेतले। इथे पण जर बघितलं तर इथे पण डॉलर वॉशर टाकलेत। जर तुम्ही टाकणार असाल तर तुम्हाला टोटल $8 वॉशर घ्यायला लागतील, एक बाहेरच्या साईडने आणि एक आतल्या साईडने। कारण जे आपली कंपनीची जी फिटिंग येते ती रबराची असते, सो तो रबर एवढा मोठा असतो, त्यामुळे ते तुम्हाला गॅप भरून काढण्यासाठी डॉलर वॉशर लावून ते टाईट करून घ्यावं लागेल। सो जर ह्याच्यानंतरचा मॉडेल आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये जसे इंडिकेटर आता नवीन आले ते LED वाले, हे सेम तसेच आहेत, फक्त तिथे 2000 रुपये वाढलेत आणि आपण फक्त 350 रुपयामध्ये पूर्ण काम करून घेतलं। सो आपल्याला हे पडलं असेल टोटल 600 रुपयामध्ये। 600 रुपयामध्ये आपले 4 इंडिकेटर लावून झालेत LED।